साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. मोफत कर्करोग लसीकरण शिबिरात संपन्न. जागतिक कर्करोग दिनानिमित्त डॉक्टर निखिल नलावडे यांच्या शतायुषी हॉस्पिटलमध्ये पार पडले शिबिर. जागतिक कर्करोग दिनानिमित्त बुलढाणा येथील शतायुषी सर्जिकल हॉस्पिटल आणि कर्करोग केंद्राच्या वतीने आयोजित HPV मोफत कर्करोग लसीकरण शिबिर आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बुलढाण्यात पार पडले. भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे कर्करोगाचे एक प्रमुख कारण असून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी HPV लस ही अत्यंत प्रभावी आहे. या शिबिरामध्ये 9 ते 18 वयोगटातील पहिल्या 200 मुलामुलींना मोफत देण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर विनोद नलावडे यांनी केले, तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी, ॲडव्होकेट गणेशराव पाटील, ॲडव्होकेट जयसिंगराव देशमुख, सौ मिनलताई पाटील, अनंता देशमुख, डॉक्टर निखिल नलावडे, डॉक्टर स्नेहा नलावडे, डॉक्टर अजिंक्य वानेरे, डॉक्टर विनायक हिंगणे, रेणुका हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. समजणार पण नाही कधी दिलं. समजलं का? ठीक आहे ठीक आहे. हे 2 खुर्च्या घे. आज 4 फेब्रुवारी 2025 जागतिक कर्करोग दिनानिमित्त आज आपण HPV वॅक्सिनेशनचं शिबिर आयोजित केलेले होते. त्याला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. पहिल्या 200 मुलींकरता आपण मोफत लसीकरण करत आहोत. जवळपास सगळे रजिस्ट्रेशन्स आपले झालेले आहेत. स्कूल चिल्ड्रन 5वी ते 12वी पर्यंतच्या मुली त्यांच्या पालकांसोबत आलेले आहेत. अतिशय आनंददायी आणि छान वातावरणामध्ये हे लसीकरण आपण आज करत आहोत आणि कॅन्सर जनजागृती आपण करत राहू, जेणेकरून आपल्याला कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावरती कंट्रोल मिळवण्याकरता आपल्याला मदत होईल. आणि माझं हे आवाहन आहे 5वी ते 12वीच्या मुलींच्या पालकांना की आपण आपल्या बाळांना हे लस नक्की द्यावे, जेणेकरून ह्याचा फायदा भविष्यात त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये ह्याचा अत्यंत आपल्याला फायदा होईल.